परमात्मा मृत्यू लोकामध्ये अवताराला येत असतो. त्याची येण्याची कारणं जरी निरनिराळी असली, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, या ठिकाणी त्याची निरनिराळी कारणं जरी असली तरी यात प्रमुख कारण असतं ते म्हणजे आपल्या भक्तांना सुख देणं. आपले जे आत्तापर्यंत भक्त आपल्या संग सुखाची अपेक्षा करत होते, आपल्या भक्तांना जे अजून संगतीचं सुख प्राप्त झालं नाही, त्या भक्तांना संग सुख मिळावं या अपेक्षेने भगवान परमात्मा या ठिकाणी येतो. आतापर्यंत तो विचार करतो आपण या सगळ्यांमध्ये आलो, पण बऱ्याचशा वेळेला आपण येत असताना पहिली गोष्ट इथे एकटेच आलो. मागच्या सगळ्या अवतारांचा तुम्ही धांडोळा घ्या, तुम्हाला कळून येईल. मागच्या अवतारात देव प्रत्येक वेळेला येत असताना एकटाच आलाय. नृसिंह अवतारात भगवान परमात्मा येतो, एकटाच येतो. वामन अवतारात भगवान परमात्मा एकटाच आहे. मत्स्य अवतारात भगवान परमात्मा एकटाच आहे. कुर्म अवतारात भगवान परमात्मा एकटाच आहे. वराह अवतारात भगवंत एकटाच आहे. या सगळ्या अवतारात देव येताना एकटाच आलेला आहे, सोबत कुणीच नाही, सोबत कुणी नाही. प्रभू रामचंद्रांचा अवतारात विचारात घ्यायचा झाला, बाकीची काही मंडळी आहेत सोबत, आहेत देवाच्या सोबत, नाही असं नाही. प्रभू रामचंद्रांच्या सोबत काही मंडळी आहेत खरी, परंतु त्या मंडळीमध्ये राहत असताना सुद्धा देवाला अतिशय मर्यादित राहायला लागलं होतं, अतिशय मर्यादित. भगवान परमात्मा लहान असताना, रामचंद्र प्रभू लहान असताना बाकीची त्याची मित्रमंडळी आहेत, पण ते सगळे मित्र देवाला म्हणायचे की देवा, या अवतारामध्ये जरी तुम्ही आम्हाला सोबत घेतलेलं असलं तरी तुमचा अधिकार वेगळा आहे आणि आमचा अधिकार वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही जसे राहता तसं आम्हाला राहता येत नाही. आम्ही सामान्य लेकरं आहोत, सामान्याच्या घरची लेकरं आहोत, आणि तुम्ही मात्र राजाच्या घरची लेकरं, म्हणजे तुम्ही राजपुत्र आहात. सामान्य घराची लेकरं राजपुत्राच्या सोबत खेळू शकत नाही, अधिकार भिन्न आहे. त्याच्यामुळे इथं आपण जरी एकत्र असलो तरी एकत्र आपल्याला क्रीडा करता येणार नाही, एवढं मात्र नक्की. मग या सगळ्या ज्या असलेल्या कमतरता होत्या त्या भरून काढण्याकरिता भगवान परमात्मा कृष्ण अवतारामध्ये येतात. आणि कृष्ण अवतारात येत असताना सगळ्यांकरिता समान असलेले भगवंत आहेत. ते जे सगळे गोपाळ गोकुळातले आहेत, त्या सगळ्या गोकुळातल्या गोपाळांच्या सोबत, गोपाळांच्या समवेत, त्यांच्यासारखं त्यांच्या पातळीवर भगवान परमात्मा येतात. आणि भगवंत गोकुळामध्ये आल्यानंतर आपली क्रीडा संपन्न करतात. आपल्या सगळ्या गोपाळांना सुख मिळावं, सगळ्या गवळणी ज्या अपेक्षेनं आल्या ते सुख त्यांना प्राप्त व्हावं, याकरिता ते सगळे गोपाळ गवळणी यांच्या समवेत भगवान परमात्मा गोकुळामध्ये येतात. आणि गोकुळात आल्यानंतर भगवान परमात्म्याने जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राची विभागणी दोन प्रकारे तुकाराम महाराज करतात. अभंगाचं पहिलं चरण. नारायण
नारायणे रांगता गोधने राखीत आहे. भगवान परमात्म्याने जे चरित्र केलेलं आहे ते रांगता आणि गोधने राखीत आहे. या अवस्थातलं जे चरित्र आहे त्या चरित्राचं आपल्याकडून आता उच्चारण झालं पाहिजे असा तुकाराम महाराजांचा आग्रह आहे. असं म्हणजे तरी कुठलं चरित्र आहे जे भगवान परमात्म्यानं बाल्यावस्थेत केलेलं चरित्र आहे. बाल्यावस्थेत केलेलं चरित्र हे अत्यंत रमणीय चरित्र असतं. काय आहे, क्रीडा सारखीच असते, क्रिया सारखीच आहे. एखादी क्रिया माणूस करत असताना बाल्यावस्थेतही तीच क्रिया आहे आणि प्रौढावस्थेतही तीच क्रिया आहे, पण त्याही क्रियांमध्ये अंतर असतं. काय, तीच क्रिया जर एखाद्या बालकानं केली तर ती माणसाला आवडते आणि तीच क्रिया एखाद्या प्रौढानं केली तर ती माणसाला रुचत नाही. पहा, दोन्ही फरक पहा. मला सांगा, एखाद्या लहान मुलानं बालकानं आपल्या मांडीवर बसल्या बसल्या जर आपल्या कानाखाली मारली, चालते की नाही मला सांगावं? हो नाही बोला. कसं काय चालते? आपल्याला गोड वाटतं, ठीक आहे बाबा लहान आहे त्याचं काय, चालतं आपल्याला ते. आणि मोठ्यानं मारली तर काय करता? ठेवता की परत देता? बरं, देता की एकावर एक देता? आपण ठेवत नाही ते का? क्रिया सारखीच आहे. आपल्याला मारणं ही क्रिया सारखीच आहे, पण बालकानं केली ती आवडते, मोठ्या माणसानं केली ती आवडत नाही. याचा अर्थ बाल्यावस्थेत केलेलं जे असतं ते रमणीय असतं. लहान लेकरानं शिवी दिली तर ती आपल्याला आवडते म्हणा ना. आता कारण बरीच लोक कधी कधी आम्हाला सांगतात आमच्या बाळा छान छान शिव्या देतो. आता शिव्या छान छान कधी झाल्या कोणाच ठाऊक, पण ते म्हणत असतो बाबा आमचा बाळा छान छान शिव्या देतो. छान छान शिव्या देतो म्हणजे याच्यामध्ये शिव्या छान नसतात, पण ते बालक काहीतरी बोलताना याच्यातच त्याच्या माता पित्याला बरं वाटत असतं. तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. अहो, लहान लेकरू काय बोलतं हे महत्वाचं नसतं, लहान लेकरू बोलतं हेच महत्वाचं असतं. म्हणते वेडे वाकोडे बालकाचे बोल, 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 वेडे वाकोडे नवल मायाबाप. वेडं वाकडं तो काहीतरी बोलत असतो, पण त्यानं जर काहीतरी बोललं तर ते आपल्याला आवडतं. तेच प्रौढ पुरुषानं जर एखादी शिवी दिली तर ती माणसाला आवडत नाही. याचा अर्थ क्रिया जरी समान असली तरी बाल्यावस्थेत जर ती क्रिया होत असेल तर त्या क्रियेमध्ये मधुरता असते, ती माणसाला बरी वाटते. पण तेच जर प्रौढावस्थेमध्ये एखादं केलं तर ते मात्र माणसाला रमणीय वाटत नाही, चांगलं वाटत नाही, स्वीकारार्ह होत नाही, माणूस त्याचा स्वीकार करत नाही. भगवान परमात्म्याचं मथुरेतलं द्वारकेतलं चरित्र हे प्रौढावस्थेतलं चरित्र आहे आणि भगवंताचं गोकुळातलं चरित्र हे बाल्यावस्थेतलं चरित्र आहे. आणि म्हणून बाल्यावस्थेतलं चरित्र पुन्हा पुन्हा श्रवण करावं या योग्यतेचं आहे. परत 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 ते श्रवण करावं असं आपल्याला वाटतं. जेवढ्या वेळा आपण ते श्रवण करतो तेवढ्या वेळा श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रातली रुची ही दिवसेंदिवस वाढत जाते. म्हणून ते चरित्र आपण नेहमी श्रवण केलं पाहिजे. कोणतं चरित्र श्रवण केलं पाहिजे? स्पष्ट उच्चार तुकाराम महाराजांनी आपल्याला काय करून दिला? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे.
केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी अनुभव सागरीचे अनुभव सागरीचे चरित्रांचे उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे उचलीचे अधिकारी. तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलंय. चरित्र ते उच्चारावे, पण कोणतं उच्चारावे? जे चरित्र गोकुळात केलेलं आहे असं चरित्र उच्चारावे. तेच चरित्र का उच्चारायचं आहे आपण? ते चरित्र भगवंताचं चरित्र आहे. भगवंताचं म्हणजे कोणाचं चरित्र आहे? सुधा पवित्रम. त्याचं गर्ग संहितेने असं वर्णन केलेलं आहे. हे कसं चरित्र आहे? सुधा चरित्रम परम पवित्रम वसुदेवस्य पुत्रम कुरुष्व मित्रम. गर्ग संहिता त्याचं वर्णन करते. कुणाचं चरित्र आहे? वसुदेवस्य पुत्रम आणि कुरुष्व मित्रम. याचा अर्थ कुरु वंशाचा असलेला मित्र आणि वसुदेवाचा असलेला पुत्र म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याचं हे चरित्र आहे. म्हणून हे गोकुळातलं चरित्र तुम्ही श्रवण करा असा आग्रह आपल्याला केला. कोणतं चरित्र? रांगता गोधने राखीत आहे. एक रांगत असतानाचं चरित्र पाहायचं आणि दुसरं गोधन राखत असतानाचं चरित्र पाहायचं. कशा करता पाहायचं? त्याच्यामध्ये भरपूर असा आध्यात्मिक भाव भरलेला आहे. ते नुसतं चरित्र म्हणजे गोष्टी म्हणून ऐकायच्या नसतात. त्या कथातून आपल्याला काय घेता येण्यासारखं असतं ते आपण श्रवण करायचं असतं. काय आपल्याला कथा म्हणून भगवान परमात्म्याचं चरित्र कसं पाहता येतं? अगदी आरंभीपासून देवाचं चरित्र पाहायचं जर आपलं ठरलंच तर भगवान परमात्मा मथुरेमध्ये वसुदेव देवकीच्या पोटी अवताराला येतो. वसुदेव देवकीच्या पोटी 8वं बालक म्हणून भगवान परमात्मा अवताराला येणार. अगोदर आलेल्या 6ही बालकांचा कंसानं निर्दयीपणे अत्यंत निर्घृणपणे त्यांची हत्या केली. भगवान परमात्म्यांच्या अगोदर आलेल्या 6 बालकांचा कंसानं वध केला. 7व्या वेळेला योगमायेचा आधार घेतला, रक्षण केलं आणि 8व्या वेळेला भगवान परमात्मा अवताराला आले वसुदेव देवकीच्या पोटी. अवताराला येत असताना 8 वर्षाची मूर्ती म्हणून उभे राहिले. देवकीनं भगवंताला सांगितलं, देवा असं चालत नाही. मृत्यू लोकामध्ये 8 वर्षाचा बालक कधीच जन्माला येत नसतो. इथं जन्माला यायचं असेल तर तुम्हाला लहान व्हावं लागेल. जन्माला यायचं असेल तर तुम्हाला लहान व्हावं लागेल. आणि भगवान परमात्म्याच्या अवताराचं सगळ्यात मोठं जर काही मोठेपण असेल, सगळ्यात मोठी अपूर्वता जर काही असेल तर व्यापक असलेला भगवान परमात्मा आपल्या भक्तांकरता लहान होतो. हेच भगवंताचं सगळ्यात मोठं नवल आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हे भगवान परमात्म्याचं व्यापक रूप आहे. पण हरी हा बालक नंदाघरी हे भगवान परमात्म्याचं त्याच्या भक्तांकरिता घेतलेलं सगुण रूप आहे. नाहीतर भगवान परमात्मा विशाल आहे. सामान्य सृष्टीचा नियम काय आहे? लहान असलेला हळूहळू मोठा होत जातो, बरोबर की नाही? हा सामान्य सृष्टीचा नियम आहे. लहान असलेला हळूहळू कलेनं वाढत राहतो आणि मग तो मोठा होतो. एखादा माणूस हळूहळू करत 15 वर्षाचा, 20 वर्षाचा, 25, 30, 35, 40 असं झालेलं आपण पाहतो. मोठा असलेला लहान लहान होत आला. असं कधी बघितलं का? तुम्ही सांगावं. असं कधी पाहिलं? हो नाही बोला जरा, माना हलवा, मला कळू द्या. असं कधी बघितलं? असं कधीच नाही. मोठा असलेला कधीच लहान होत नाही. एकदा का माणूस मोठा झाला की तो लहान होत नाही. नाही, मोठा झालेला लहान होतच नाही. खरंच सांगतो, मोठा झाला की तो परत लहान होत नाही. आणि मोठा झालेला जर लहान झालाच तर त्याच्यासारखा मोठा दुसरा कोणी नाही. त्याच्यासारखा मोठा कोणीच नाही. कारण मोठा झालेला लहान होत नाही ना. एकदा मोठा झाला की मग तो असं वर चढत जात असतो. मोठा झालेला कधी लहान होत नाही. पण हा भगवान परमात्मा अनंत ब्रह्मांडी उदरी एवढा मोठा म्हणजे व्यापक आहे. पण हरी हा बालक नंदाघरी हे भगवंताच्या भक्तांसाठी लहान होणार. देवकीनं विनंती केली, असं करून चालणार नाही, तेव्हा लहान व्हावं लागेल. लहान बालक म्हणून जन्माला यावं लागेल. देवकीचं भगवान परमात्मा ऐकतात, लहान होतात. वसुदेव देवकीच्या पोटी अयोनी संभव असलेला भगवान परमात्मा त्यांच्या हातामध्ये बालक म्हणून येतो. वसुदेवानं ते बालक पाहिलं. वसुदेवानं पाहिलं, एवढं सुंदर बालक आपण कधीच पाहिलं नव्हतं. सौंदर्यता आपण पाहिलेली आहे, पण याच्या चेहऱ्यावरती सौंदर्य आहे ते आतापर्यंत आपण कधीच अनुभवलेलं नाही. आणि म्हणून ते गोंडस बाळ पाहत असताना वसुदेव त्याच्यामध्ये एवढे मग्न होता, हातामध्ये बालकाला घेतलं आणि एकटक त्याच्याकडे पाहत राहिले. नुसतं पाहून त्यांचं पोट भरलं नाही, तर वसुदेवानं अगदी आपल्या छातीशी कवटाळून धरलं, त्याला मिठी मारली. मिठी मारल्यानंतर देवकीला कळून आलं की बराच वेळ झाला हे मिठी सोडत नाही. त्यावेळेला वसुदेवाला देवकीने सांगितलं, सोडा मिठी, लपवा जग जेठी, सोडा.
किती वेळ मिठी धरून बसता? असं जर मिठी धरून राहिला तर चालणार नाही. सोडा 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 मिठी. बरं, लपवा लपवा कोणाला? जगजेठी. तुम्ही दोन्ही शब्द किती विरुद्ध अर्थाचे आहेत पहा ना. लपवा लपवा असं पण म्हणते आणि परत जगजेठी असं पण म्हणते. जगजेठी म्हणजे काय? जगजेठी शब्दाचा अर्थ जो जगात भरलेला आहे तो, जो जगात भरलेला आहे तो जगजेठी. आणि अशा जगजेठीला ती काय सांगते? लपवा. आता लपवा पण म्हणते, जगात भरलेला आहे असं पण म्हणते. जो अगोदरच जगात भरलेला आहे त्याला लपवायचं कुठं? कुठं लपवणार त्याला? त्या वसुदेवानं सांगितलं आणि लपवायचं कुठं ते तरी सांग. भगवान कृष्ण परमात्म्यानं मध्यस्थी केली आणि सांगितलं तुम्ही त्याची चिंता करू नका, मी आहे ना म्हटले. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. भरोसा ठेवायचा असेल तर माझ्यावर ठेवा म्हटले. बाकी कोणावर भरोसा ठेवू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, मी आहे ना, काही चिंता करू नका. फक्त एक काम करा, मला फक्त तुम्ही गोकुळापर्यंत घेऊन चला, बाकी सगळं मी करतो. बरं, गोकुळात नेण्याची सुद्धा सगळी व्यवस्था केलेली आहे, तुम्ही फक्त मला डोक्यावर घ्या. फक्त मला डोक्यावर घ्या. वसुदेवानं सांगितलं अहो पण संकट किती आहेत समोर. त्या कंसानं भरपूर सारे त्याचे सैनिक समोर उभे केलेले, ते सगळे जागे आहेत, हे सगळे दरवाजे बंद आहेत, बाहेर पावसाचा जोर आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे. न्यायचं तुम्ही म्हणता पण न्यायचं कसं? एवढी संकट समोर आहेत. भगवान परमात्म्यानं वसुदेवाला सांगितलं हीच मनुष्याची अडचण आहे म्हटले. काय? मी तुमच्या जवळ आहे ना, मी तुमच्या जवळ आहे ना, तुम्ही फक्त मला डोक्यावर घ्या म्हटले. तुम्ही फक्त मला डोक्यावर घ्या. मला जर डोक्यावर घेतलं तर सगळी संकट जातील म्हटले. हे वसुदेवापुरतं मर्यादित नाही, हे कृपया ध्यानात घ्या. तुम्ही फक्त मला डोक्यावर घ्या. म्हणजे कदाचित देवाचं असं सांगणं असेल अगोदर ज्यांना डोक्यावर घेतले त्यांना उतरवा उतरवा आणि मला डोक्यावर घ्या म्हटले. का? त्याचा परिणाम मला डोक्यावर घेतलं तर सगळी संकटांचा नाश होईल. तुम्ही घेऊन तर पहा. भगवान परमात्म्याला एका बाजूला पडलेला पाठीत घेतलं, पाठी डोक्यावर घेतली. जसे भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतलं अहो हातापायाची सगळी बंधनं गळून पडली. ते सगळे द्वारचे बंद होते ते उघडले. जागे असलेले सगळे सैनिक झोपले. बाहेर आल्यानंतर पावसाचा जोर आहे, यमुना माई दुथडी भरून वाहते. तिनं पण भगवान परमात्म्याच्या चरणाच्या दर्शनाची अपेक्षा केली. चरणाचं दर्शन झालं, वाट मोकळी करून दिली, गोकुळापर्यंत पोहोचले. नंदाच्या घराला ते भगवान परमात्म्याला ठेवलं. जन्माला आलेली माया उचलली, परत तिकडं आले. जशी माया घेऊन इकडं यायला लागले ना, तसं तसं गेलेली सगळी संकट पुन्हा पुन्हा यायला लागली. म्हणजे मायेला डोक्यावर घेतल्यानंतर संकट यायला लागली आणि त्या संकटांचा सामना करत 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 वसुदेव परत कारागृहामध्ये येऊन थांबले. याचा अर्थ काय आहे? देवाला डोक्यावर घेतलं की संकट जातात आणि मायेला डोक्यावर घेतलं की संकट येतात. तुम्ही ध्यानात घ्या. जिथं जिथं माया आहे तिथं तिथं संकट आहे आणि जिथं जिथं देव आहे तिथं तिथं संकटांचा नाश आहे. इथपर्यंतच नाही, तुम्ही जर भगवान परमात्मा गोकुळात गेल्यानंतरची स्थिती आणि माया मथुरेत आल्यानंतरची स्थिती पाहाल तर मथुरेत माया असल्या कारणानं मथुरेतलं वातावरण अत्यंत भीतीचं आहे. कंसापासून ते सगळ्या राक्षसांकरिता. का बरं? तिथं आकाशवाणी होऊन कंसाला तिनं सांगितलं अरे तुझं लागी वधी उपजला माझा आधी, तुला मारणारा अत्यंत सुरक्षित आहे, तो माझ्या आधी जन्माला आलाय, त्यामुळे तू मला मारण्याच्या काही भानगडीत पडू नको, तुझा तू जीव कसा वाचेल ते बघ बाबा. म्हणून कंसासहित बाकीचे सगळे भयभीत. आणि गोकुळातलं वातावरण पाहाल तर अगदी आनंदाचं वातावरण आहे. गोकुळात आनंदाचं वातावरण आहे. कारण का? गोकुळात देव आहे आणि मथुरेतलं वातावरण भीतीचं आहे. कारण मथुरेत कोण आहे? माया आहे. याचा अर्थ काय होतो? जिथं जिथं माया आहे तिथं तिथं भीती आहे आणि जिथं जिथं देव आहे तिथं तिथं आनंद आहे. विठ्ठला विठ्ठला तिथं भीती आहे की नाही? माया म्हणजे काय? तुम्ही कधी माया पाहिली का? मला सांगाव. माया कधी पाहिली? हो नाही म्हणा जरा. माया कधी पाहिली का? नाही काय म्हणता? जे पाहतो ती सगळी मायाच आहे की नाही? आम्ही जे काही डोळ्यासमोर पाहतो आहोत तो सगळा मायेचाच असलेला प्रताप आहे. ब्रह्माची एक शक्ती म्हणून वेदांतानं स्वीकारलेली ती माया आहे. ब्रह्माच्या आधारानं फक्त ती कार्यान्वयी आहे एवढंच. ती दिसत नाही पण तिचं कार्य दिसतं. कार्यानं जे दिसतं तीच माया आहे. जे सगळं काही आम्हाला डोळ्यासमोर दिसतं ती मायाच आहे. आम्ही जो प्रपंच प्रपंच संसार 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 म्हणतो ना, ती सगळी संसाराची शक्ती म्हणजे मायाच आहे. संसाराची शक्ती जर माया असेल तर या संसाराची आम्हाला भीती वाटते की वाटत नाही हो? संसाराला आम्ही घाबरतो की घाबरत नाही? काहीतरी बोला.
म्हणजे एक तर घाबरतो तरी बोला, नाही तर नाही घाबरत तरी बोला, म्हणजे मला पुढचं बोलायला बरं. संसाराला आम्ही घाबरतो? अजिबात घाबरत नाही. आम्हाला आमची अडचणच ही आहे की आम्ही संसाराला घाबरत नाही. किती पण संसारानं आम्हाला दुःख दिलं तरी आमची अपेक्षा अशी कधीच नसते की संसार सोडून जावं आणि कायमचं पंढरपूरला राहावं. असं कधी झालं का मला सांगा? कधीच होत नाही, कधीच. अहो आम्ही अनेक वेळा म्हणत असतो, दुःख बांधवणी आहे हा संसार, असं बोलतो ना आम्ही. पण फक्त बोलतो, त्याच्यामध्ये कधीच आमचा कधी परिणाम झाला नाही. बोलताना आम्ही रोज चांगलं चांगलं म्हणत असतो की नाही, आम्ही गोड बोलतो रोज, अनेक प्रमाण देऊन आम्ही बोलत असतो की नाही. संसार दुःख मुळा चौकडे गाळा, बोलतो आम्ही. संसार दुःख मुळा चौकडे गाळा, बोलतो आम्ही. संसार दुःख मुळा चौकडे गाळा, बोलतो ना आम्ही. संसार दुःख मुळा चौकडे गाळा, आम्ही बोलतो. याचा अर्थ काय आहे? मी का म्हटलं माहितीये का महाराज? एवढ्या चाली लावून का म्हटलो? 3-4 चाली जरी लावल्या तरी शेवटी संसार मात्र दुःखमुळंच, त्यात फरक नाही. किती पण चाली लावल्या तरी संसार तसंच राहणार आहे, त्यात फरक पडणार नाही. फार फार तर चाली ऐकताना गोड वाटेल एवढंच, नाहीतर संसार तसाच, त्याच्यामध्ये कोणालाच आतापर्यंत बदल करता आला नाही. अहो भगवंत जरी आला तरी त्यानं त्याच्यात कधी हस्तक्षेप केला नाही. तो दुःखमूळ आहेच आहे, पण तरी आम्हाला त्याची कधीच भीती वाटली नाही, आम्हाला कधीच त्याच्या संबंधाने भय वाटला नाही. पुरे हा संसार असं म्हणण्याची आमची कधीच वृत्ती झाली नाही, कारण या संसाराकडे यथार्थ रूपाने आम्ही कधी बघत नाही. तो भाग निराळा. पण ज्या ज्या ठिकाणी हा संसार नाम माया असेल त्या त्या ठिकाणी भीती आहे, एवढं मात्र नक्की आहे. आणि जिथे जिथे भगवान परमात्म्याचा अवतार आहे तिथं तिथं मात्र आनंद आहे. विठ्ठला 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 गोकुळाचं वातावरण पहा ना कसं असेल मला सांगा. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या आनंदल्या नरनारी हे गोकुळातलं वातावरण आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. गोकुळातल्या लोकांना अतीव सुख प्राप्त झालेलं आहे. कारण याचं कारण म्हणजे बाळकृष्ण नंदाघरी आहे. तुम्ही पहा, ज्या ज्या वेळेला तुकाराम महाराज वर्णन करतात बाळकृष्ण नंदाघरीच म्हणतात. अनंत ब्रह्मांडी उदरी हरी हा बालक कोणा घरी? नंदाघरी. इथं पण बाळकृष्ण कोणा घरी? नंदाघरी.
असं वसुदेवाचं कधी नाही बोलले ते. वसुदेवा घरी कधीच नाही बोलत, नंदा घरीच बोलतात नेहमी. असं का बरं? असं एवढ्या करता बोलतात कारण तो बालक म्हणून जो आला ना तो नंदाच्या घरीच आला. बालक म्हणून आला. वसुदेव देवकीच्या जवळ आला पण सरळ बालक म्हणून आला नव्हता. आधी तो देव म्हणून आला. मी देव आहे याची प्रचिती त्यानं त्या दोघांना करून दिली. नंतर त्या दोघांच्या विनंतीवरून तो बालक झाला. हे वसुदेव देवकीच्या बाबतीत आहे. पण नंद यशोदेच्या बाबतीत असं नाही. इथं येतानाच बालक म्हणून येतो. म्हणून हरी हा बालक नंदा घरी, नंदाच्या घरी बालक म्हणून अवताराला आले भगवान श्रीकृष्ण परमात्मा. त्याचा आनंद सगळ्यांनी व्यक्त केला. काय कारण आहे आनंद व्यक्त करण्याची? आपल्याकडे कशी प्रथा आहे, ज्याच्या घरी लेकरू होतं केवळ त्याच घराला आनंद होतो की अख्ख्या गावाला आनंद होतो? कसं काय असतं आपल्याकडे? त्याच घराला, बाकी अख्ख्या गावाला आनंद होण्याचं काही कारण नाही. त्याच घराला आनंद होत असतो. पण गोकुळात तसं नाही. नंदाच्या घराला लेकरू झालंय पण आनंद मात्र अख्ख्या गावाला आहे. अख्ख्या गावानं त्याचा आनंद व्यक्त केलाय. समस्त गावानं भगवान परमात्म्याच्या येण्याचं स्वागत केलं. भगवान परमात्म्याच्या स्वागताची परंपरा सुद्धा फार चांगली. त्यांनी देवाचं स्वागत कसं केलं? गुढिया तोरणे, करीते कथा, गाती गाणे, हे भगवंताच्या येण्याच्या स्वागताची परंपरा आहे त्यांची. कसं केलं त्यांनी? गुढ्या उभारल्या, तोरणं लावली नवीन नवीन. भगवंताच्या कथा, भगवंताचं गुणसंकीर्तन, भगवंताचं नामसंकीर्तन या सगळ्याच्या माध्यमातून त्याचं स्वागत केलं. हे फक्त त्याचं नाही, हे आपल्याला पण ध्यानात घेण्यासारखं आहे. नवीन लेकरू जर आपल्या घरात जन्माला आलं तर त्याचं स्वागत कसं करावं? गुढिया तोरणे, करीती कथा, गाती गाणे, असं त्याचं स्वागत झालं पाहिजे. लहान लेकरू जर जन्माला आलं तर गुढ्या उभाराव्या आनंदाचं प्रतीक म्हणून, तोरणं उभारावी, तोरणं लावावीत पावित्र्याचं प्रतीक म्हणून, भगवंताची कथा गावी, भगवान परमात्म्याचं भजन करावं. या चांगल्या गोष्टी आहेत सगळ्या. देव आल्यानंतर भजन, लेकरू घरात आल्यानंतर भजन केलं पाहिजे. नवीन जन्माला आला ना, नवीन जीव आपल्यात आला ना, मग त्याला भजनाची सवय लागावी. याच्याकरता त्याच्या 5वीला भजन झालं तर काय वाईट आहे मला सांगा ना? केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. मला माहिती आहे आपल्या परिसरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी तशा गोष्टी होतात. मी राहिलेलो आहे. मी 4 वर्ष तुमच्या राहुरीत राहिलोय त्यामुळे मला माहिती आहे. जेव्हा काही लोकांना कळलं आमच्याकडं की म्हणजे राहुरीत असताना की बाबा मला कीर्तन करता येतं, भजन करता येतं, म्हणजे सगळ्यात अगोदर त्या लोकांना कळलं होतं की मला पखवाज वाजवता येतो. हे त्यांना सगळ्यात आधी कळलं. तोपर्यंत बाकी काही माहिती नव्हतं, मी कधी सांगितलं नाही. आणि पखवाज वाजवता येतो हे त्यांना कळल्यामुळे त्यांनी 2 सप्ते मला मृदंगवादक म्हणून दिले होते. मी पण वाजवले होते. 2 सप्ते मी वाजवले होते मृदंगवादक म्हणून. त्याच्यानंतर त्यांना कळलं की बाबा मला गाता येतं. श्रद्धेय आदरणीय मंडलिक महाराज, उद्धवजी महाराज मंडलिक, त्यांच्या समवेत असल्या कारणानंतर तो परिचय होत गेला आणि लोकांना कळलं की मला भजन येतं. म्हटल्यानंतर मग ते मला भजनाला घेऊन जायचे. आणि अनेक ठिकाणी मी पाहायचो की नवीन लेकरू जन्माला आलं की 5वीला भजन व्हायचं. आणि 5वीला भजनच झालं पाहिजे. मी गमतीनं म्हणत असतो, ज्याच्या 5वीला डीजे वाजत असेल तो पुढे गेल्यावर काय हरिपाठात नाचेल का? कसं काय नाचणार सांगा ना? संस्कारच त्याचे झालेले नसतात. तो काय पुढे हरिपाठात नाचणार आहे? संस्कार चांगले व्हावे याच्याकरिता त्याला भजनाची आवड लागावी. या पवित्र उद्देशानं त्याचं येण्याचं स्वागत आपण भजनानं करावं, जे की गोकुळवासियांनी केलेलं आहे. करीती कथा, गाती गाणे, भगवान परमात्म्याचं स्वागत आहे. आणि कशा करता स्वागत आहे? देव एकटा आलाय, ध्यानात घ्या. आता देव एकटाच आलाय, पण त्या एकट्या देवाच्या येण्यामुळे गोकुळात एवढे आमूलाग्र बदल झालेत की याच्या अगोदर गोकुळातल्या लोकांनी तसं सुख कधीच अनुभवलेलं नव्हतं, कधीच उपभोगलं नव्हतं. ज्या ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीकरिता निरनिराळ्या पायऱ्या पार करून आपल्याला पोचावं लागतं, ते ब्रह्मज्ञान गोकुळातल्या लोकांना अगदी सहज झालं. सहज, विना सायास, विना प्रयास, काहीही न करता लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. केलिया वाचून जपतपे, जपतपे केलिया वाचून गोकुळीच्या लोका ब्रह्मज्ञान झाले. अन्वय त्याचा. गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान होण्याकरता काही प्रयत्न करावे लागले नाही. विवेक, वैराग्य, मुमुक्षुता, षडाव, समाधी, षटसंपत्ती काहीच घेणं देणं नाही. हे काही करावं लागलं नाही त्यांना, कारण एकटा भगवान परमात्मा जो ज्ञानस्वरूप आहे तो त्यांच्यामध्ये आहे. काहीही प्रयत्न न करता गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालंय. इतकंच नाही, आतापर्यंत जी लक्ष्मी गोकुळातल्या लोकांनी कधीच बघितली नव्हती, आता त्या लक्ष्मीचा वास आहे, घरोघरी झाला. लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्याचा त्रास आला. हे कशामुळं? बाळकृष्ण नंदागिरी याच्यामुळे. लक्ष्मी भगवान परमात्म्याच्या सोबत गोकुळामध्ये आली. असं काय? देव आला की नाही? देव, ध्यानात घ्या, देव आला की त्याच्या मागोमाग लक्ष्मीला यावंच लागतं. तुम्ही हे ध्यानात घ्या.
लक्षात ठेवा, विसरू नका अजिबात. देव आला ना की लक्ष्मीला त्याच्या मागोमाग यावंच लागतं. तिचा नाईलाज होतो. का बरं नाईलाज होतो? कारण भगवान परमात्मा हा स्वामी आहे, म्हणजे मालक आहे, आणि लक्ष्मी ही त्याची दासी आहे. लक्ष्मी ऐशी जयाची दासी. लक्ष्मी ही त्याची दासी आहे आणि भगवान परमात्मा तिचा जर मालक असेल तर ज्या ज्या ठिकाणी मालक आहे त्या त्या ठिकाणी दासीला जावंच लागतं. म्हणून देवाकडे गेल्यानंतर मी आदरानं सांगत असतो, देवाकडे गेलो ना की देवालाच मागावं. देवाकडे गेलो की देवाला मागावं. कधी कधी देवाच्या थोडस मानसिकतेचा विचार केला तर देव विचार करत असेल की माझे भक्त फार विलंदर आहे. का बरं? देव विचार करत असेल माझे भक्त फार विलंदर आहेत कारण हे भक्ती करताना माझी करतात, भक्ती करताना माझी करतात, माझ्या पुढ्यात उभे राहतात, हात जोडून माझी प्रार्थना करतात आणि मागतात कुणाला? लक्ष्मीला. म्हणजे मागताना मात्र लक्ष्मीला मागतात आणि भक्ती करताना माझी मागतात, माझी करतात. तसं नाही. भक्ती पण देवाची करावी आणि मागताना पण देवालाच मागावं. कारण देव जर आपल्या घरी आला तर लक्ष्मीला आपोआप यावं लागतं. स्वतंत्र प्रयत्न करण्याची गरज नाही. विठ्ठला विठ्ठला.